नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. पावसाळा सुरू झाला आहे. जून महिना संपत आला, पण पाऊस पाहिजे तसा काही पडत नाही. पण आपलं गृहिणींचं तसं नसतं. आपल्याला प्रत्येक ऋतूची काळजी घ्यावी लागते. घरातल्या प्रत्येक गोष्टींना जपावं लागतं. तशीच माझी पण लगबग सुरू झालेली आहे. पाऊस जास्त पडण्यापूर्वी मी माझं फर्निचर जिथे जिथे थोडं धूळ झालेली आहे, खराब झालेलं आहे, डागाळलेलं आहे, तिथे पुसून घेण्याचा प्रयत्न करते. एकदा पाऊस सुरू झाला तर आमच्या नाशिकचा पाऊस बंद होत नाही आणि मग त्याला विश्रांती नसते आणि घरात मग लाकडी वस्तूंनाही पुसणं वगैरे चालत नाही. मला तुम्ही मागच्याच व्हिडिओमध्ये, कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं, हे ड्रावर मी स्वच्छ करून घेतले होते. आता माझ्याकडे जेही नॅपकिन्स होते तर ते मला ऑर्गनाईज करून घ्यायचे होते. मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की ही माझी नॅपकिन ऑर्गनाईज करण्याची पद्धत जी आहे मारिओ कांडोंची आहे. ती भरपूर व्हिडिओंमध्ये तुम्ही ही पद्धत बघितली असेल, पण स्वच्छतेचं सगळ्यात जास्त म्हणजे ऑर्गनाईज कसं छान पद्धतीने करायला पाहिजे, मारिओ कांडोंनी यावरती पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांचे भरपूर असे व्हिडिओ पण आहेत. अनेक जणांनी तयार पण केलेले आहेत. नंतर मी नॅपकिन वरच्या ड्रावरमध्ये ऑर्गनाईज केल्यानंतर खालच्या ड्रावरमध्येही मी जे पाय पुसण्या वगैरेंसाठी वापरते ते नॅपकिन मी ठेवून दिले. मग मी आता आली क्रॉकरी युनिटकडे. क्रॉकरी युनिटमध्ये ज्या ड्रावरमध्ये मी चमचे ठेवते तोही जरा डागाळलेलाच दिसत होता आणि बारीक धुळी दिसत होती मला, कारण की व्हाईट कलर असला ना तर तो लवकर खराब होतो. यासाठी पण मला त्या अँटी स्किड मॅट आणाव्या लागणार आहेत. एखाद्या दिवशी नक्कीच शॉपमध्ये जाईल आणि तिकडून घेऊन येईल आणि कट करून याच्यात टाकलं की मला म्हणजे तेवढं स्वच्छ करण्याची जास्त गरज पडणार नाही. कंट्रोल केलेलं असतं ना तर त्याला ते लिक्विड लावलं जातं या सगळ्या फर्निचरला आणि ते लिक्विड काही दिवसानंतर ना ओलावा आला की ते असं पसरतं, लाल लाल डाग पडतात. त्याच्यामुळे बऱ्याचदा पुसून घ्यावं लागत असतं आणि धुळी बरीच कुठून येते काय माहिती. जरी विंडो बंद असल्या तरी खूप धूळ येते घरामध्ये. प्रत्येकाच्याच घरात येतं. तुम्हाला म्हणजे जनरली माझ्या नातेवाईकांना किंवा मैत्रिणींना वाटतं वरच्या मजल्यावर राहिल्यानंतर धूळ येत नसेल, पण वरच्या मजल्यावर राहिल्यानंतर जास्त प्रमाणात धूळ येते. हे सगळ्यांना समजतच नाही. त्यांना असं वाटतं हे सगळं चकचकीत दिसतं म्हणजे आमच्याकडे धूळ येत नाही, पण मी असं सतत पुसपास चाललेली असते, त्यामुळे ते मेंटेन राहतं आणि या सगळ्या गोष्टी त्यामुळे चकचकीत दिसतात. आता या फर्निचरसोबत माझ्या केसांनाही कलरिंग करण्याची वेळ आलेली आहे. बरेचसे केस पांढरे झालेले आहेत आणि ते कलर करून घ्यावे लागणार आहेत. केस ना पांढरे होण्याचं खरं कारण तर मला हे वाटतं की लहान वयामध्ये आपण केसांना मेहंदी लावतो, कलरिंग करतो, त्यामुळे पण होतात. हे मी पण केलेलं आहे, कारण की मी माझ्या केसांना मेहंदी लावायची. खूप लांब होते माझे केस आणि एकदम छान सिल्की वगैरे होते. मी पण म्हणजे स्मूथनिंग केलं, केराटिन केलं आणि त्यानंतर केसांची जो वाट लागली ना खरं सांगू, आणि त्यानंतर मी थोडे कट करायला गेली तर मला पार्लरवालीने इतके माझे लॉंग केस कट करून दिलेत, जे नंतर तितके दाटसर झालेच नाही आणि तेवढी लेंथही वाढली नाही. आता हा जो हँगिंग लाईट आहे तो मला स्वच्छ करून घ्यायचा होता, कारण की त्याच्यावरती पण खूप धूळ दिसत होती. जितकं आपण पांढरं घेऊ ना ते दिसायला खूप सुंदर दिसतं, पण त्याला तितकं मेंटेन करावं लागतं. फॅन पण अगदी सेम तसेच. त्यांनी घेताना सांगितलं होतं की ह्या फॅनवरती धूळ दिसत नाही आणि ते फॅन धूळ म्हणजे बसू पण देत नाही, ते म्हणजे बाहेर फेकली जाते. पण सगळे फॅन आम्ही पांढरे घेतलेले आणि फक्त किचनचा काळा घेतला आहे. त्याच्यावरती धूळ दिसत नाही, चिकटपणा पण नसतो, पण जेही पांढरे आहेत घरातले सगळे ते इतकी धूळ दिसते ना, दर 15 दिवसाला ते पुसावे लागतात. हा लाईट खूप नाजूक आहे, तर याला ना बऱ्यापैकी मला जवळपास 10 ते 15 मिनिटं लागलेली पुसायला, कारण की हळुवारपणे त्याला एक एक त्याची बारीक बारीक लाईट आत जाऊ नयेत. सुरुवातीला मला लक्षात येत नव्हतं, ज्यावेळेस मी या घरात राहायला आली तर त्याचे जे लाईट्स आहेत ना ते मध्ये चालले गेले. मग नंतर लक्षात यायला लागलं की
हळूवारपणे याला खूप वेळ देऊन पुसावं लागतं. थोडी थोडी का असेना पण घराचा प्रत्येक कोपरा न कोपरा मी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते. आहे अगारोचे एलिगंट व्हेजिटेबल चॉपर. यामध्ये अगदी मस्तच अशा सगळेच किचनमध्ये आपल्याला स्वयंपाक करताना लागणाऱ्या कांदे, लसूण, मिरची, कोथिंबीर, भाज्या छान पद्धतीने कट होतात, चॉपिंग होतात, अगदी छान जसं पाहिजे तसं. अगारोचे व्हेजिटेबल चॉपर 3 पार्टमध्ये येतं. 3 युनिटला पॉवरफुल अशी मोटर दिलेली आहे 400 वॅटची. ही प्लेट येते आणि त्या प्लेटची जी वाइंडिंग आहे ही कॉपरची दिलेली आहे. सोबतच 500 ml चे हे बाउल आहे, ट्रान्सपरंट आहे आणि ते पॉलिकार्बोनेट पासून बनवलेले आहे. याची क्वालिटी प्रीमियम आहे. यूजर मॅन्युअल दिलेला आहे, त्यात संपूर्ण डिटेल अशी माहिती दिलेली आहे. चॉपर कसं हाताळायचं, वॉरंटी कार्ड दिलेलं आहे. चॉपर कॉम्पॅक्ट आणि पोर्टेबल असल्यामुळे वापरायला एकदम इझी आहे. चॉपरची क्वालिटी खूपच बेस्ट आहे. चॉपर वापरल्यानंतर आपण अशा पद्धतीने त्याला वॉश करून घ्यायचं बाउलला. अगदी स्मूथ स्पंज घासणीचा वापर करायचा, पण मेन युनिटला पाणी लावायचं नाही. या प्लेटलाही स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि स्मूथ स्पंज घासणीचा वापर केला तर चालतो. नंतर या पद्धतीने त्याला ड्राय करायचं, पुसून घ्यायचं आणि मग परत जागेवरती ठेवून द्यायचे. यासोबतच स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले ट्विन ब्लेड्स दिलेले आहेत. ब्लेड्स खूपच शार्प आहेत. लावताना सांभाळायला हवं आणि लहान मुलांपासून पण जपायला हवं. चॉपिंग झाल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याला प्रोटेक्शन कव्हर पण दिलेलं आहे. ते आपण म्हणजे घालून ठेवू शकतो की जेणेकरून कोणी हात चुकून लागला तरी लागणार नाही. तुम्ही बघू शकतात भाज्या मी मागेही दाखवलं होतं. कितीतरी मेथी, गाजर, शिमला मिरची, अगदी सगळ्याच भाज्या, कॅबेज, फ्लावर हे इतकं छान कट होतं. अगदी आपल्याला जशा पद्धतीने कट करायचं आहे तसं. मला पराठ्याचं कणिक मळायची होती आणि एवढी घाई होती, पण मला ना ह्या चॉपरची इतकी मदत होते. आता सध्या माझा स्वयंपाक करणं ना मला खूप सोपं झालेलं आहे. गाजर अगदी छान बारीक झालं, कोथिंबीरही छान बारीक झाली, पालक पण एकदम मस्तच बारीक झाली. म्हणजे पालकच्या काड्या होत्या त्याही अगदी छान अशा बारीक झालेल्या आणि चवीलाही छान लागत होत्या. कांदा तर विचारायलाच नको, अगदी हाताने छान कट केलेला आहे. अशा पद्धतीने कट होतो आणि विशेष म्हणजे यात चिरलेल्या भाज्यांना पाणी सुटत नाही. नाहीतर मी दुसरे चॉपरही यूज केलेले आहेत, त्यामध्ये खूप पाणी सुटतं. अगदी मला घाई होती तरीही मी पराठ्यांचं अगदी झटपट या चॉपरमुळे मला मदत झाली. तुम्ही बघू शकता शिमला मिरची, टमाट्याची ग्रेव्ही तुम्हाला लिंक दिलेली आहे. किचन कॅबिनेट्सकडेही खूप ना असं चिकट वाफेचे डाग लागलेले होते बॅक साईडने म्हणजे खालच्या बाजूने आणि पुढून ना फ्रंट साईडने ना माझे चिकट हात काहीतरी उष्टे हात नाही लागत, पण डेली वापरात सतत स्पर्श केल्याने यांना म्हणजे खूप डाग पडतातच आणि हे जे चकाकीवाले असल्यामुळे ग्लॉसी असल्यामुळे यावरती डाग लगेच दिसून येतात. पूर्वी मी काय करायची, एकाच दिवशी पॅन्ट्री युनिट्स, नंतर हे कॅबिनेट्स, चिमणीचा भाग आणि मोठं जे माझ्याकडे पॅन्ट्री युनिट आहे, डबे वगैरे ठेवायचं तेही स्वच्छ करायची. आणि यामुळे एवढं ओव्हरलोड होतं ना सगळं ना. आता मी जनरली ना थोडेच एक एक कप्पे करत असते, त्यामुळे जड वाटत नाही कामं. ही आपल्याला ना म्हणजे असं निवांत होत जातात ही सगळी कामं. नाहीतर एक साथ सगळाच पसारा काढला ना खूप हेक्टिक होतं आणि तो नंतरचा पसारा ना मेन भांडी तर आज चालली जातात, पण जी अशी सोबत म्हणजे सेट नसतो ना ती नेमकी ठेवायची कशी ॲडजस्ट करायची हा विचार करण्यातच खूप वेळ चालला जात असतो. कॅबिनेट स्वच्छ जरी दिसत असले ना पण त्यांना स्वच्छ करायला बराच वेळ लागतो. आणि मला ना ज्यावेळेस मी झाडांचा व्हिडिओ बनवत होती तर मला ते लिक्विड शोधताना झूम लिक्विड मिळालेलं. हे ॲम्वेचं आहे, इतकं मस्त आहे ना. मी बऱ्याच म्हणजे दिवसांपूर्वी नेहमी दाखवायची. याच्याने तुम्ही टाईल्स क्लीन करा, फर्निचर काहीही स्वच्छ करा, एकदम चकाचक असं निघतं आणि फार असं जोरी नाही लावावं लागत. हे बघू शकता तुम्ही किचन कॅबिनेटचे खालचा जो भाग आहे गॅस शेगडीच्या बाजूचा, तिथे असं संपूर्ण भाग हा डागाळलेला होता, पिवळसर झालेला होता. तरी
या लिक्विडने इतका छान निघालेला आहे ना. स्मूथ स्पंज घासणीचा वापर केला. मध्ये मध्ये मी ही हिरवी घासणीही वापरलेली. मी बऱ्यापैकी स्पीड दिलेला आहे व्हिडिओला, कारण की जवळपास मला असं म्हणजे 10 मिनटं तरी लागली असतील हे सगळं स्वच्छ करायला. खरं तर ना आपण रोज कितीतरी वेळ वाया घालवत असतो, पण आपल्या घरासाठी आपण 10 मिनटं अर्धा तास जरी दिला ना, छोटे छोटे कोपरे स्वच्छ करत राहिले 10-10 मिनटं देऊन 5-5 मिनटं देऊन, नक्कीच आपल्या घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ राहतो. माझ्या बहिणीशी मी इकडे बोलत होती, कारण की ना असं वेळच मिळत नाही की स्पेशली बसून असं फोन करू आणि मग माझं काम सुरू असतानाच बोलत असते. तीही शिक्षिका आहे, ती पण तिचं काम करताना बोलत असतो. आपण सगळ्या स्त्रिया घरी जरी असलो ना, दिवसभर आपलं बिझी शेड्यूल असतं आणि खास करून आपण जेव्हा फोनवर बोलायला सुरुवात करतो ना, ज्यांची लहान मुलं असतात ना, ते आपल्याला बोलूच देत नाही. त्यांना असं वाटतं सगळं लक्ष आपलं फक्त मुलांकडेच असायला हवं आणि मग ते मध्ये मध्ये सारखं बोलत असतात, गडबड करत असतात, काहीतरी त्यांना हवं असतं, त्यावेळेसच अभ्यास करायचा असतो. हा तुमचाही अनुभव असेल, माझ्यासोबत नक्की शेअर करा, कारण की सगळ्यांची मुलं सारखीच असतात आणि त्यांचं त्या वयामध्ये ते वागणं पण सारखं असतं. मीही बोलायला लागली की लगेच मुली म्हणतात, मम्मी तू बंद कर ना आता आता आम्हाला आमच्याशी बोल, आमच्याशी म्हणजे जे डिस्कस कर, असं त्यांना अनेक प्रश्न त्या क्षणीच पडतात. बऱ्याचदा ना आपण रोजची कामं करूनच इतके थकलेलो असतो की हे एक्स्ट्राची साफसफाई करायला होतच नाही. पण असं ठरवून नक्की करा एकदा की हे काम फक्त आपल्याला 10 मिनटासाठी करायचं आहे. मग आता मी व्हिडिओ करते म्हणून मी तुम्हाला अनेक असे भाग स्वच्छ करून दाखवलेले. तर फ्रीज म्हणा, नंतर हँगिंग लाईट्स, किचन कॅबिनेट्स. पण मी तुम्हाला हे नाही सांगणार की तुम्ही इतकं करा. रोज एक 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 कोपरा स्वच्छ करा. नक्कीच घराचा प्रत्येक कोपरा न कोपरा चमकेल. या छोट्या छोट्या सवयीच आपल्याला ना खूप छान असं म्हणजे रिलॅक्स बनवत असतात. अचानक आपल्याकडे ना ज्यावेळेस पसारा असतो, खूप असं घर चिकट झालेलं असतं, म्हणजे अस्वच्छ असतं, त्यावेळेस बघा नेमके पाहुणे येतात. पण आपण रोज थोडं थोडं केलं ना तर नक्कीच आपलं घर स्वच्छ राहतं. किंवा इतरांना दाखवण्यासाठी नाही करत आपण, हे स्वतःला समाधान देण्यासाठी करत असतो, स्वतःला छान वाटावं म्हणून करत असतो. आता माझा फ्रीज तर मी मागे पुसला होता बाहेरून, पण आतून आणि आता ना बाहेरचं बघू शकतात. हे जे मी मॅट टाकलेली होती त्यावरती, हे 100 रुपयाचंच आहे. तर ते ना खूप धुळीने माखलेलं होतं. बरेच महिने झाले असतील कदाचित तिथे आल्यानंतर. मी एकचदा स्वच्छ केलेलं असावं ह्या 6 महिन्यात. तर आता मला ते स्वच्छ करून घ्यायचं होतं. ती म्हणजे ते कवर टाकून पण फ्रीजच्या आतल्या बाजूला भरपूर अशी धूळ झालेली होती. ती स्वच्छ करून घेतली. थोडी रांगोळी पडली होती, कारण की मी रांगोळीची वाटीही तिथे ठेवलेली होती. जेव्हा रांगोळी काढायची असते मी वरती मुद्दामून ठेवलेली की मुलींना दिसणार नाही, कारण मुली पण ना मग सारखं कुठेतरी जिथे कोपरा मिळेल ना तिथे रांगोळी काढत असतात. हा भागही मला स्वच्छ करण्यासाठी 10 मिनटंच लागले असतील, पण 10 मिनटात फ्रीज अगदी चकाचक नवीन दिसायला लागलेला होता. आणि ज्याही वेळेस हे आवरलेलं स्वच्छ दिसतं, मन अगदी समाधानी होतं आणि अजून कामाचा उत्साह वाढतो. हे पण नक्कीच म्हणजे आपण लक्षात ठेवायला हवं. जितकं आपण केलो ना, आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की अरे थकून गेलो आहोत, नाही होत, पण आज थोडंसं करा, उद्या नक्कीच अजून वाटेल की हे पण स्वच्छ करून टाकू. फारच छान असतं. पण यासोबत आपण स्वतःची काळजी घ्यायला हवी. मगच आपण ही काळजी घेतली तरच इतक्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आता स्वच्छ करायचं राहिलं होतं हे कवर, आता तेही लगेच धुवून घेत होती. जर ते मी बाजूला पडू दिलं असतं ना कोरडंच, तर ते राहून गेलं असतं, 2-3 दिवस तसंच पडलं असतं. पण लगेच स्वच्छ केलं ना, अवघ्या 4-5 मिनटात स्वच्छ झालं. छान लगेच म्हणजे चकचकीत होऊन जातं ते. माझ्याकडे सिंकचा जो ब्रश आहे तोच मी याला मारून घेतला आणि थोडंसं डिशवॉश लिक्विडचा मी वापर केलेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा. तुमच्याच मला कमेंट्समुळे प्रेरणा मिळत असते नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि चॅनलला नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.